नमस्कार, मी यजुर्वेंद्र महाजन. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खरं म्हणजे आपण नवीन वर्षाच्या दिवशी खूप आनंदी असतो. आपण सगळे ते साजरा करतो. मला असं वाटतं की आपला प्रत्येक दिवस हा आनंदी असला पाहिजे आणि असू शकतो. मुळात आपलं जीवन खूप सुंदर आहे आणि त्यातही आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे, हीच एक खूप महत्त्वाची, सुंदर आणि भाग्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे जर आपण समजून घेतलं ना, तर आपल्याला आयुष्यात खूप धक्के नाही बसणार, खूप अडचणी नाही वाटणार किंवा खूप तक्रारी नाही राहणार. आपल्याला माणसाचं जीवन मिळालं आहे. प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक दिवस छान. मला तर वाटतं रोज सकाळी आपण उठल्यानंतर सर्वात आनंदी पाहिजे, याकरता की आपण झोपेतून उठलो आहे आणि आपण जिवंत आहोत. आपण आजचा दिवस छान घालवणार आहोत. आपण आज खूप छान आहोत, यासाठीच आपण आनंदी पाहिजे. मला कायम वाटतं की आपण जेव्हा आपल्याला आयुष्य मिळतं, रोज आपल्याला पर्याय समोर मिळत असतात. आपण त्या पर्यायातून जे निवडतो ते आपलं जीवन असतं. एव्हरी टाईम, एव्हरी मोमेंट वी गेट चॉईसेस, आणि आपण त्या चॉईसेसमधून जे निवडतो तेच आपलं आपण जीवन निवडत असतो. मग आपण चॉईस नीट करायला शिकावं असं मला कायम वाटतं आणि मी तसा प्रयत्न करतो आहे. काय निवडायचं रोज? आनंद निवडायचा, उत्साह निवडायचा का निराशा निवडायची? छान गोष्टी आठवायच्या की चुकीच्या झालेल्या गोष्टी आठवायच्या? छान घडेल असा विचार करायचा की अडचणी येतील असा विचार करायचा? हे दररोज आपल्याला चॉईस मिळतो आणि आपण जे निवडतो तेच आपल्या जीवनात घडतं. मला असं वाटतं की आपण सगळं जे जे उत्तम, उदात्त ते निवडत जावं, ते करत जावं. ज्या ज्या चुकीच्या आठवणी आहे, वाईट आठवणी आहे, अतिशय वाईट घटना आहेत, विसरून जावं. धडा घ्यावा आणि विसरून जावं आणि छान सगळं निवडावं. आपण ज्यांना भेटतो, आपण ज्यांच्याबरोबर बोलतो, आपण जो विचार करतो तो कायम छान निवडत जावं. आपलं जीवन खूप सुंदर होतं. आपण अडकून जातो चुकीच्या गोष्टींमध्ये, वाईट अनुभवांमध्ये, किंवा आपण भविष्याच्या बाबतीतही तसाच विचार करायला लागतो आणि मग खरंच तसं जास्त होत जातं. आणि हो, मग वाईट होणारच नाही आहे का? होईल ना. अडचणी येतील, वाईट होईल, चुकीचं होईल, अपयश येईल, दुःख होईल. पण किती वेळ कवटाळायचं हे पण आपल्याला एक चॉईस आहे. हे होणार होतं, ते झालं. आता त्याच्यातून धडा घेणं आणि पुढचा प्रवास सुंदर सुरू ठेवणं हे आपण करू शकतो. तो पण आपल्याला चॉईस आहे. ह्या सगळ्या घटना घडत राहतील, कारण जीवनच असं आहे. लाईफ इज नेव्हर अ बेड ऑफ रोजेस. कधीच नाही. संपूर्ण आनंद, संपूर्ण सुख, संपूर्ण यश या जगात आजपर्यंत कोणाला मिळालेलं नाही. मग असं असेल तर आपण का तशी अपेक्षा करावी? आपण प्रयत्न त्यासाठीच करावा. पण जेव्हा ते होणार नाही तेव्हा ते अनुभवावं, स्वीकारावं, त्याच्यातून शिकावं, विसरावं आणि पुढे जावं. असा चॉईस आपल्याला घेता येईल का? अशा चॉईसचं आपलं नवीन वर्ष छान घालव. आणि याच्यापुढे सेलिब्रेशन आणि आनंद फक्त नवीन वर्षालाच नाही, प्रत्येक दिवस. आणि सेलिब्रेशन म्हणजे खा प्या मजा करा, फक्त हे नाही. आपण नवीन वर्ष आनंदाने त्याचं स्वागत करतो, तर त्याच्यामध्ये विचारांचा भाग आहे. आपण विचार करूया काय काय घडलं मागच्या वर्षात, काय काय घ्यावं त्याच्यातून. विचार करूया पुढे काय काय करावं. फक्त खा प्या मजा करण्यासाठी नवीन वर्ष किंवा प्रत्येकच गोष्ट आयुष्यात नसते. आपण सेलिब्रेशन पण कसं करावं हा पण आपला चॉईस आहे. त्याच्यावर पण आपण पुढे बोलूयात. पण तूर्त पुढच्या सगळ्या दिवसांसाठी, क्षणांसाठी शुभेच्छा. दीपस्तंभचं जे जे काम सामाजिक, शैक्षणिक सुरू आहे, त्यामध्ये मी या वर्षापासून ठरवलं आहे की मी आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधत राहील. आपण जरूर हे बघत राहा यूट्यूब चॅनलवर, दीपस्तंभ फाउंडेशनच्या. तुम्हाला याच्यात काही सुचलं, काही तुम्हाला वाटलं की माझ्याबरोबर बोलावं, तर आपण जरूर मला मेसेज करा, ईमेल करा, बोला. मला नवीन काही करायला असंही आपल्याला बोलायला सुचवा असं वाटलं तसंही सुचवा, आणि आपण जरूर असा संवाद साधत राहूयात. तुम्हाला सगळ्यांना दीपस्तंभ परिवाराकडून शुभेच्छा. धन्यवाद.